इंद्रिकर महाराज लोकांना सांगतात की लग्न साले करा आणि स्वतः मोठा केला. त्याचं उत्तर असं आहे, ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलाय, आणि ज्याच्यावर ज्ञानोबरायांची कृपा आहे त्याने जरूर करा. दुसरी एक ओरड आहे की एवढे आज जरा जेवण झालं, त्यात 2-3 कमेंट पडल्या जेवणाच्या की इंद्रिकर महाराज एवढं जेवण घालतात, मग त्यांनी मठ्ठ्यावर मी त्यांनी मठ्ठा केला का? पहिला प्रश्न तो मठ्ठा मी माझ्या सगळ्या कार्यक्रमातून वजा केला की आता उद्या प्रश्न उभा राहील, एवढा खर्च यांनी उपलब्ध केला कसा? हे पैसे यांनी आणले कुठून? मग काही एक वर्ग असा म्हणेल जनतेतेच गोळा केले आणि जनतेला दिले, दुसरा वर्ग असा म्हणेल त्यांनी जनता लुटली, तिसरा वर्ग असा म्हणेल त्याला सगळ्यांचं समर्पक उत्तर आहे, माझ्यावर प्रेम करणारी जेवढी भक्त मंडळी आहे त्या भक्त मंडळीने 90% लग्नाचा खर्च स्वतः केलेला आहे. स्वदेश प्रॉपर्टी असेल, कातोरे साहेब असतील, आमचे सगळे मित्रपरिवार असेल, तुम्ही बँडवाल्याला विचारा, मंडपावाल्याला विचारा, आचार्याला विचारा, आतापर्यंत माझ्याशी 26 वर्षात एकाही बँडवाल्याने आचार्याने व्यवहार केला नाही. त्यामुळे तो ट्रोल करण्याचा कोणालाही अधिकार नाही. ज्यांना आता आम्हाला देणाऱ्यांनी दिलाय, त्यामुळे त्याच्यावर चर्चा व्हायचं काही काम नाही. आता फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेल की ते ट्रोल करा का, हा ज्याच्या त्याच्या बौद्धिक पातळीचा प्रश्न आहे. मी किती सांगितलं तरी 3 लाख रुपये जरी देऊन सोन्याची नळी आणली तर कुत्र्याचं शेपूट सरळ होत नाही, हा सिद्धांत. म्हणजे सोन्याच्या नळीत जरी घातलं